झी 24 तास, एक पाऊल पुढे. मुलांचा जन्म जेलमध्ये झाला, पण त्याची आई का जेलमध्ये होती ते तिलाही माहित नाही, जेलवाल्यांनाही माहिती नाही. म्हणायचा अर्थ असा आहे की आज जेल जी आपली ओव्हरक्राऊडेड झालेली आहेत, यामध्ये कित्येक लोक असे आहेत की ज्यांना विनाकारण डांबलेलं आहे. जो ताकदवर आहे, पैसेवाला आहे, त्याचा जामीन लगेच होतो, अँटिसिपेटिव्ह बेली त्याला मिळून जाते, म्हणजे तो जेलमध्ये जातच नाही. अशा मी सांगायची गरज कित्येक उदाहरण आहेत, आपण असलाच बरोबर आहे. तर प्रश्न येतो की आपल्या जेलमध्ये नको ती जे लोक उगीच डांबून ठेवली त्यांना बाहेर काढा ना, सोडा ना. कित्येक लोक तर ज्या गुन्ह्यासाठी ते आत आहे त्यापेक्षा जास्त कालावधी त्यांना होऊन चुकलेला आहे, म्हणजे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा दिली असती तरी ते शिक्षा भोगून बाहेर गेले असते. म्हणजे अंडर ट्रायल अशा नावाची लोक जी आहेत ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते कैदी आपल्याकडे, त्याच्यामुळे तुरुंगांवरचा भार वाढतोय आणि त्या तुरुंगाचा भार वाढल्यामुळे प्रत्येक कैद्यावर जे लक्ष ठेवायला पाहिजे ते लक्ष ठेवता येत नाही. सुराडकर साहेब, मी प्रत्येक कैद्याची गोष्ट हे जे तुम्ही तत्व मांडताय ते मान्य करतो, परंतु हा कैदी काही साधा नव्हता. या प्रकरणावर अख्ख्या देशाचं वातावरण ढळून निघालेलं होतं. अशा हाय प्रोफाईल केस मधल्या कैद्याला इतकं आपण देखरेखी विना ठेवलं की त्याचा मृत्यू सुद्धा आम्हाला कळला नाही, त्याची आत्महत्या सुद्धा आम्हाला कळली नाही. इथे सुरुवातीला जसं किरणपेदी म्हणाले, मी म्हणेन की अशा कैद्यासाठी विशेष व्यवस्था करायलाच पाहिजे, लक्ष ठेवायलाच पाहिजे. तर तिथपर्यंत जेल अथॉरिटीला दोष देता येईल, पण एक तिथेही कौतुक करायला पाहिजे जेल अथॉरिटीजला की त्याला त्यांनी काही जाळून घेतलं नाही, म्हणजे आगपेटी आत गेलेली नाही, त्यांनी काही कापून घेतलेलं नाही, म्हणजे कुठलं हत्यार आत गेलेलं नाही, म्हणजे कुठलंही बाहेरचं साधन जेल अथॉरिटीने जाऊ दिलेलं नाही, याच्यात जेल अथॉरिटीचं कौतुक केलं पाहिजे. मला यातलं एक सांगा ना, बोलूया आपण जाऊया निलेश पावसकरांकडे. म्हणजे एक प्रकारे हे म्हणतात की त्यांनी जाळून घेतलं नाही, त्यांनी समजा काय पेटवून घेतलं नाही, त्यांनी कापून घेतलं नाही, म्हणजे या गोष्टी आत येऊ शकल्या नाहीत. या कडकपणाबद्दल तुरुंग प्रशासनाची पाठ थोपटायची. त्याच्यासारख्या हाय प्रोफाईल कैद्याचा मृत्यू आम्हाला कळू शकत नाही, याबद्दल समुपदेशन का केलं नाही, त्याच्यावर सीसीटीव्हीची नजर का नव्हती, याकरता तुरुंग प्रशासनाला जबाबदार धरायचं. निश्चितपणे धरायला हवं. मी थोडंसं सुरळ कौतुक करायला पाहिजे. खरं म्हटलं तर त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे, आणि जर ते झालं तर त्यांच्या कर्तव्यात त्यांनी कसूर केली, त्रुटी केली असा त्याचा अर्थ होईल, आणि दे विल बी लायबल फॉर ऍक्शन. त्यामुळे त्यांनी जे करायला पाहिजे होतं ते करतायत. पण त्याच्यापेक्षाही जास्त जेव्हा आपल्याला कल्पना आहे की भारतभरच नाही तर संपूर्ण जगभर आज या खटल्याने सगळीकडे प्रसिद्ध झालेलं होतं, आणि त्या खटल्याचं स्वरूप बघता निश्चितपणे या केसमध्ये त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं होतं. सीसीटीव्हीची नजर असायला हवी होती. किंबहुना त्याला सेपरेट सेलमध्ये जरी ठेवलं असतं तरीही कुणीही तुम्हाला काही सांगणार नव्हतं, कारण जोपर्यंत तो अंडर ट्रायल आहे तोपर्यंत त्याच्या विरुद्ध खटला चालत नाही, तो दोषी म्हणून सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याला कुठल्याही परिस्थितीत प्रोटेक्शन देऊन, त्याची काळजी घेऊन, त्याचं समुपदेशन करून ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा वापर केला पाहिजे. कारण मुळात भारतीय राज्यघटना आपली अशी म्हणते की जरी तो आरोपी असला तरीही त्याला जे काही मूलभूत अधिकार आहेत ते त्यालाही अवेलेबल आहेत. आर्टिकल 21 आहेच. ते मूलभूत अधिकार या ठिकाणी डावलले गेले असा आपला स्पष्ट आरोप आहे. निश्चितपणे त्याचे डावलले गेलेले आहेत, कारण तो जरी आरोपी असला तरी जोपर्यंत कॉम्पिटंट कोर्टाकडून तो दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला राज्यघटनेतले सगळे मूलभूत अधिकार आहेत, एक्सेप्ट राईट टू मूव्ह, बाहेर जाण्याचा अधिकार तो मिळणार नाही, तो मिळणार. बाकी सगळे अधिकार आहेत जगण्याचा. मला याच ठिकाणी केपी जाधव यांना चर्चेत घ्यायचं आहे आणि त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. माझी माहिती जर सर बरोबर असेल तर साधारणतः त्याची उंची 5 ते 5.25 फूट एवढी आपण धरूया. त्याचा हात जर त्यांनी वरती नेला तर तो हात वरती नेल्यावर साधारणतः 6 ते 6.25 फुटावर जाईल. त्याच्या पायाखाली त्यांनी एक बादली घेतली होती ज्याची उंची 1.5 फूट होती, आणि वरचं जे सिलिंग होतं ते सिलिंग 8 फुटावर होतं. हे सगळं माहीत नव्हतं का प्रशासनाला? मला सांगा की तो अशा प्रकारची काही कृत्य करू शकेल असं आम्ही काही व्हिज्युअलाइज करत नाही का? तुरुंग प्रशासनाकडे एवढ्या हाय प्रोफाईल केस मधल्या कैद्याची कशी काळजी घ्यावी यासाठी पुरेशी संवेदनशीलता नव्हती का? संशयाला जागा का ठेवण्यात आली? आता आपण एकंदरीत बोला आपण कारागृहातील ज्या सेपरेट सेल असेल किंवा बॅरेक्स असतील, बॅरेकीमध्ये आत्महत्या सहसा होत नाही 100%. ज्या होतात तर सेपरेट सेलमध्ये होतात, ज्या ठिकाणी एक सिंगल आरोपी ठेवला जातो किंवा 3 किंवा 5 अशा स्वरूपात ठेवले जातात, डबल असे ठेवले जात नाही. त्या ठिकाणी प्रत्येकाला एक टॉयलेटची व्यवस्था असते. टॉयलेटची व्यवस्थेला ती आडोसा म्हणून एक जी भिंत असते ती साधारणतः 2.5 ते 3 फूट उंचीची असते, आणि त्याच्यावर उभं राहून तो सहज
त्या टॉयलेटचा जर खिडकी असेल त्याला किंवा सिलिंगला फॅन असेल तर त्याला तिथपर्यंत हात पुरवता येणं त्याला शक्य होतं. आणि तो शर्ट असतो, एक बाई वरती बांधणार, एक बाई गळ्याला घेणार आणि असं करून त्याला फाशी घ्यायला सहज शक्य म्हणजे असतं. जाधव साहेब तरी सुद्धा- आपल्या बोलण्यातनं असं स्पष्ट बोला जाधव साहेब. बोला. तर ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी पाहिल्या जातात, परंतु इतर आरोपी जर साक्षीला असले, इतर आरोपी जर बरोबर असले तर त्या गुन्हा हा सहसा आत्महत्या होत नाही. परंतु जर सिंगल असेल किंवा बाकी इतर जर झोपलेले असतील तो त्याचा फायदा घेऊन मन एकदा त्याचं निष्ठुर निगरगट्ट झालं की नाही माझा आता जगण्यात काही अर्थ नाही असं की तो घटना करतो. बरोबर आहे केपी जाधव, पण बरोबर आहे, पण या ठिकाणी त्याच्या बरोबर त्याचे त्या जेलमध्ये असणारे सहकारी सुद्धा रात्री 2:30-3ला हजर होते. ते कुठल्या प्रकारच्या झोपेत होते हे कळत नाही, परंतु अशा प्रकारचं कृत्य करताना न पहाऱ्यावरचा पोलीस त्याला बगर होता, न त्याचे जेलमधले सहकारी बगर होते. अनेक संशयांना जागा असणारी अशा प्रकारची ही एक प्रकारची संदिग्धता आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.